मेहुण्याच्या प्रेमात पडली 3 मुलांची आई, अनैतिक संबंधासाठी नवऱ्याचा काटा काढला. वाईफ किल्ड हजबंड. उत्तर प्रदेशच्या झाशीमध्ये बायकोने मेहुण्यासाठी नवऱ्याला संपवण्याचा कट रचला. पोलिसांनी कॉल डिटेल आणि लोकेशनवरून 2 दिवसात लावला प्रकरणाचा छडा. क्राईम न्यूज. झाशीत नदीच्या किनाऱ्यावर एक अनोळखी इसमाचा मृतदेह आढळून आला. नदी किनारी मॉर्निंग वॉकला आलेल्या काही नागरिकांनी तात्काळ प्रकरणाची माहिती पोलिसांनी दिली. घटनास्थळी पोलीस पोहोचतात आणि प्रकरणाला लागते नवे वळण. पोलिसांना मृतदेहाच्या शेजारीच एक विष भरलेली काचेची बाटली मिळते. पोलीस प्रकरणाचा अधिक तपास करतात तर त्यांना पाकिटात आधार कार्ड मिळते, ज्यावर केशव जाटव नामक व्यक्तीचे नाव आढळून येते. वय साधारण 45 वर्ष दाखवले जाते. पोलीस प्रकरणाचा तपास करतात आणि मृतदेह पोस्टमार्टमसाठी पाठवून देतात. पोलिसांना अधिक तपासात हा मृतदेह मध्य प्रदेशच्या दतिया इंदरगड येथे राहणाऱ्या केशव जाटव यांचा आढळून आला. बातमी कळताच केशवच्या पूर्ण गावात खळबळ उडते. कुटुंबियांना काहीच कळत नाही. नेमके प्रकरण काय? कोणी केशवची विष देऊन हत्या केली असेल? मृत केशवच्या पत्नी आणि 2 मुलींचा आणि मुलाचा आक्रोश पाहून सारे गाव हादरले. पोस्टमार्टम रिपोर्टात मात्र वेगळेच सत्य बाहेर येते. केशवचा पहिला गळा दाबण्यात आला, मग त्याचा शरीराच्या प्रायव्हेट जागेवर वार करण्यात आले. इतकेच नव्हे तर पोलिसांनी अधिक तपास केला तर त्यांना आणखी पुढची स्टोरी उलगडून समजली. पोलिसांना गावकऱ्यांकडून कळले की केशवच्या घरात केशवच्या बायकोच्या मेहुण्याचा जास्त येणे-जाणे हल्ली वाढले होते. यावेळी केशवच्या भावाने वहिनी आणि तिच्या मेहुण्यावर आपल्याला संशय आहे अशी गोष्ट पोलिसांना बोलून दाखवली. पोलिसांनी अधिक तपास केला तर त्यांना काही पुरावे मिळाले, ज्यामध्ये मृत केशवच्या बायकोचे आणि मेहुण्याचे बरेच कॉलवर संभाषण झालेले आढळले. ज्या दिवशी केशवचा मृतदेह सापडला त्याच्या आदल्या रात्री केशवचा मृतदेह आढळलेल्या परिसरात मेहुण्याच्या फोन लोकेशन आढळून आले. पोलिसांनी केशवच्या बायको आणि तिच्या मेहुण्याची चौकशी केली असता पोलिसांसमोर केशवच्या बायकोने गुन्ह्याची कबुली दिली. केशवच्या बायकोचे मेहुण्यासोबत अनैतिक संबंध होते, तर केशव आणि त्याच्या बायकोचे वैवाहिक आयुष्य नीट सुरू नव्हते. म्हणून केशवला सोडून सख्या मेहुण्यासोबत लग्न करण्याचा प्लॅन केशवच्या बायकोच्या मनात आला. म्हणून त्याने कट रचून नवऱ्याला संपवण्याचा प्लॅन बनवला. मेहुण्याच्या मुलाच्या लग्नात केशव हजर झाला होता. या दरम्यान दारू पिण्यासाठी मेहुणा केशव आणि एका नातेवाईकाला घेऊन बाहेर गेला. तिथेच केशवची हत्या करून त्याचा मृतदेह नदी किनारी विषाची बॉटल टाकून फेकून दिला.